तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज आपण गुढीला वस्त्र शिवणार आहोत। हे बघा, हा ब्लाउज पीस आहे। पूर्ण एक आपला ब्लाउज पीस आपला असतो ना तेवढाच आहे हा। ही दोन्ही साईडला काटाची बाजू आहे। तुम्हाला एक साईड दिसत नसेल, व्हिडिओमध्ये तेवढी येत नाहीये, म्हणून मी ही एक साईडच ठेवली आहे म्हणून दाखवायला। हे पूर्ण बघा किती आहे, 40 इंच आहे पूर्ण। आता आपण काय करायचंय बघा, इकडून उंची 25 इंचावर यायची आहे। 25 इंचावर मार्किंग केली आहे। इकडून 8 इंचावर मार्किंग करायची आणि इकडून 6 इंचावर। इथे स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। इकडून पण अशी स्ट्रेट लाईन मारायची आहे। हे बघा, इथून क्रॉस अशी। ही बघा, आपण क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे। आता आपल्याला एका ब्लाउज पीस मध्ये 2 गुढी वस्त्र शिवायचे आहेत, त्यामुळे मी असे बघा ही क्रॉस लाईन मारून घेतली आहे। आता ही जी क्रॉस लाईन मारलेली आहे ना, ते आपण कटिंग करून घ्यायचंय पहिलं। हे बघा, इकडून असं कटिंग करून घ्यायचंय। हे बघा, आपण कटिंग करून घेतलंय। हे बघा, आपण असं ठेवून आता हे पूर्ण परत कटिंग करून घ्यायचंय असं। हे बघा, आपले 2 भाग झाले ते कटिंग करून। हे आपण बाजूला ठेवून द्यायचं, हे आपल्याला लागून बघायचं। तर ही एक बाजूला ठेवून देते। आपण एक प्लेटी मारून घ्यायची आहे इकडे। हे जे आपलं 8 इंच मार्किंग केलंय तिकडून आपण असं ठेवून क्रॉस मध्ये करायचंय। तिथे टाचणी लावून घ्यायचे। दुसरी प्लेट पण आपण तशीच हे करायची आहे। थोडंसं ऍडजस्ट करायचं आपण हे। हे बघा, आपण अशा झिगझॅग करून घेतलेल्या आहे। झिगझॅग पद्धतीने या प्लेटी मारून करून घेतल्यात। मी इथे टाचण्या लावल्यात। आता आपलं हे क्रॉस आहे ना, ते आपण हे बघा, इथून पण स्ट्रेट लाईन मारून कटिंग करून घ्यायचं आहे।
आणि आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हे जे आहे इथे पण क्रॉस लाईन मारायची इथे अशी, ही जी आपली 8 इंच आपण मार्किंग केली आहे तिकडून आपण अशी क्रॉस लाईन मारायची आहे. हे बघा, आता हे पण आपण कटिंग करून घ्यायचंय. हे बघा, आपलं कटिंग करून झालंय. आता आपण आधी शिलाई मारून घेऊया इकडे. हे बघा, आपण इकडून आता शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आधी आपण इथे पण शिलाई मारून घ्यायची आहे, दुमड टाकायची अशी. हे बघा, आता आपण इथून शिलाई मारून घेऊया. ज्या आपल्या प्लेटी अशा व्यवस्थित आहेत ना तिथपर्यंत शिलाई मारायची. हे बघा, आता आपले हे क्रॉस आहे ते कटिंग करून घ्यायचं. तर आपलं हे 4 इंचाचं आहे. आता आपण याला वरती टोपी करायची आहे. हे बघा, मी 2 अस्तर आणि ब्लाऊजचं कापड घेतलंय. हे 8.5 इंच आणि असं 4.5 इंच. आधी आपण ह्याला शिलाई मारून घेऊया. आता आपल्याला बांधण्यासाठी दोरी करायची आहे. हे बघा, मी अशी लेस लावून घेतली आहे. आता हे आपण असं पलटी करायचंय. इकडून शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी.
हे बघा, ही नॉट आपण आतमध्ये ठेवायची आहे. हे बघा, ही दुसरी नॉट पण आपण आतमध्ये टाकायची. हे बघा, ही अशी पलटी मारून घ्यायची. तुम्ही ते असं प्रेस करून घेतलं तरी चालेल. हे बघा, आपल्या कमी कपड्यामध्ये गुढीची कसं व्यवस्थित तयार झाली आहे. आपल्याला इथे हे बघा, दांडी टाकायला इथे आपल्याला जागा आहे अशी. अशी टाकून आपण हे बघा, आपलं गुढीचं वस्त्र तयार झालंय. प्लेटी पण याच्या बघा किती व्यवस्थित आलंय. एका ब्लाऊज पीस मध्ये आपल्या 2 होतात. हे बघा, मी ही एक शिवून दाखवलेली आहे तुम्हाला. साधी आणि सोपी पद्धत दाखवली आहे. आणि हे बघा, इथे आपल्याला असं म्हणजे दांडा असं ठेवायला पण आपली जागा आहे बघा, असं घालून. आणि हे बांधायला पण आपण नॉट केली आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.